बातमीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत। उद्या दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा आढावा घेणार असल्याची माहिती मिळते। सगळ्या आमदारांना उद्या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। पुणे जिल्हा नियोजन बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ही बैठक घेणार असल्याची माहिती मिळते। पुणे जिल्ह्याला वाढीव निधी देण्याच्या संदर्भात निर्णय देखील या बैठकीमध्ये होऊ शकतो। अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित विकास कामांना फडणवीस चालना देणार का अशी माहिती जी आहे ते आता समोर येते। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे जे आहेत ते आपल्या सोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। ही उद्याची मुख्यमंत्रीची पुण्याची बैठक घेत आहेत, ही महत्त्वाची म्हणावी लागेल, कारण की सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुण्याच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीला त्यांचा आढावा घेणार आहेत। परंतु 1 वाजता पुन्हा फडणवीस हे बैठक घेणार असल्याची माहिती मिळते। कापसे, खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत पुणे जिल्ह्याचा उद्या दुपारी आढावा घेत आहेत। दुपारी 1 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वतः देवेंद्र फडणवीस जे आहेत ते बैठकीला उपस्थिती लावतील। जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत आहेत। सकाळी 10 वाजता ही बैठक असेल आणि दुपारी 1 वाजता स्वतः देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या विकास कामांचा आढावा जो आहे तो घेता आपल्याला पाहायला मिळतील। अजित पवारांच्या निधनानंतर यंदाचा अर्थसंकल्प जो आहे देवेंद्र फडणवीस सादर करतील अशा पद्धतीची शक्यता आहे। त्या अनुषंगानं राज्यस्तरीय सगळ्या जिल्ह्यांच्या आढावा बैठका ज्या आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतल्या जातात। मात्र विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांनी याआधी जिल्हा नियोजन समितीमध्ये जी प्रस्तावित कामं ठेवलेली होती त्या प्रस्तावित विकास कामांना देवेंद्र फडणवीसांकडून चालना दिली जाते की हे पण महत्त्वाचं असणार आहे। सुनेत्रा पवार यांची सकाळी 10 वाजता बैठक असेल आणि दुपारी 1 वाजता सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री। प्रदीप, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।